नौपडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 पेट्रोल पंपाजवळ असलेल्या भाजप आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच सूत्रबद्ध पद्धतीनं स्पा आणि सलूनच्या नावाखाली अनैतिक धंदा सुरू असल्याची माहिती नौपडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस पथकाने बोगस ग्राहक पाठवून शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास छापेमारी केली। तेव्हा सदर ठिकाणी सलून सुरू असतानाच देह व्यापाराचा व्यवसायही सुरू होता। पोलिसांनी या छापेमारीत बोगस ग्राहक पाठवण्यात आले होते। या स्पामध्ये बेडची व्यवस्थाही असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। नौपडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी छापेमारी करीत बोगस ग्राहक, कॅश काउंटरवरील महिला आणि 2 बालित यांना ताब्यात घेतलाय। ताब्यात घेतलेल्या तिघांवर नौपडा पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महिला पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी दिली आहे। अशी गोपनीय गुप्त माहितीदारांकडून माहिती मिळाली होती की शमा ब्युटी पार्लर अँड सलूनमध्ये अवैध वेश्या व्यवसाय चालतो अशी माहिती मिळाली होती। तर त्या संदर्भात आम्ही आज रेड केली आणि आम्हाला एक बळीत महिला आणि 2 बाकी स्टाफ याशिवाय आम्ही जो बोगस कस्टमर पुढे पाठवला होता तर या सगळ्यांना आम्ही पकडलं, ताब्यात घेतलं बळीत महिलेला आणि कारवाई केली। आमची पिटाची कारवाई आहे। ठाण्यामध्ये असे अजून एक प्रकार आहे, त्यासाठी काय तुमचं आव्हान असणार आहे किंवा कसं पुढचं कारवाई असणार आहे? आम्ही लक्ष ठेवून आहोत। असे आम्हाला माहिती मिळाली आम्ही लगेच रेड करणार। किती जणांना अटक केली? ताब्यात घेतले? किती जण ताब्यात घेतले? एक मॅनेजर जी आहे कॅशियर ती ताब्यात घेतली, बाकी बळीत महिला आहेत, 2 बळीत महिला आहेत, त्यांना ताब्यात घेतली। थँक्यू। निश्चितपणे स्पाच्या नावाखाली अशा प्रकारचं गैर कारभार चालत असतो। फुक्का पार्लर असेल तोही अनधिकृत असतो। स्पाच्या नावाखाली अशा प्रकारचे धंदे चालणं ही बेकायदेशीर आणि अनधिकृत आहे आणि या विषयावर वेळोवेळी पोलीस खात्याला मी सातत्याने सांगत आलेलो आहे। पण या कारवाईचं मी निश्चितपणे स्वागत करेन आणि एक पोलिसांनी सुद्धा एक ड्राईव्ह काढण्याची गरज आहे की या शहरामध्ये अशा प्रकारे जर गैर चालत असेल तर त्याच्यावर अशा पद्धतीने रेड टाकून बंदी आणण्याची देखील गरज आहे।